वंचितने आमच्यासोबत यावं यासाठी अजूनही प्रयत्न. पवारांचं वक्तव्य. तर मवियासोबत अजूनही दरवाजे उघडेच. आंबेडकरांकडूनही प्रतिसाद. साताऱ्याचा उमेदवार 2 ते 3 दिवसात जाहीर करणार. शरद पवारांची घोषणा. शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील यांची नावं चर्चेत. नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद कायम. खासदार हेमंत गोडसे पुन्हा एकदा ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. तर नाशिकच्या जागेसाठी भाजप पदाधिकारी आक्रमक. ठाकरे गटाचे दिनेश बुब यांचा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षात प्रवेश. नवनीत राणांविरोधात बुब यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर. शिर्डीची जागा नाही तर आता केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद द्या. रामदास आठवलेंची फडणवीसांकडे मागणी. विधानसभेत 8 ते 10 जागा देण्याची मागणी. अभिनेत्री कंगना रनौतचा प्रचार जोरात सुरू. हिमाचलच्या मंडीमधून कंगनाला भाजपमधून उमेदवारी. काँग्रेस पक्षाला आयकर विभागाची 1700 कोटींची नोटीस. खातं गोठवण्याच्या कारवाईनंतर पुन्हा नोटीस. पुणे शहरामध्ये कोयता गँग पुन्हा एकदा सक्रिय. येरवाडा परिसरामध्ये 5 ते 6 जणांकडून कोयत्याने हल्ला. मालेगावात अवकाळी पावसाची हजेरी. काढलेला कांदा भिजण्याची भीती. धुळ्यातही बेमोसमी पावसाच्या सरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.